नमस्कार, DSP किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नांदेड फूड ब्लॉगमध्ये आलेलो आहोत। नांदेडमधील सर्वात जुना आणि प्रसिद्ध अशा साई वडापाव सेंटरला। तर हा वडापाव नांदेडमधील जवळपास सर्वात जुना आहे आणि सर्व खवय्यांचा आवडीचा आहे। तर आज आपण खास त्याला भेट देण्यासाठी आलेलो होतो। साई वडापाव सेंटरचे ओनर आहेत, तर त्यांच्याकडून आपण वडापाव सेंटरबद्दल थोडीशी माहिती घेऊयात। तर सुरुवातीला आपण नाव आणि आपला वडापाव सेंटरचा ॲड्रेस सांगा। माझं नाव कैलास टिळके, राहणार गंगाबेट, तालुका जिल्हा नांदेड। माझी शाखा भाग्यनगर येथे 2003ला ओपनिंग केलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला काही अडचणी गेले का? म्हणजे ज्यावेळेस आपण बिझनेस एखादा स्टार्ट करतो तर त्यावेळेस आपल्याला बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो। हे बिझनेस आमचे कैलासवासी विजयकुमार कोमलवार यांनी सुरुवात केली होती 2003मध्ये। त्यावेळेस आम्ही सहकार्य म्हणून सोबत होतो। त्यांचं काही कारणास्तव निधन झालं 2009मध्ये। तिथून मी पुढाकार घेऊन हे चालू ठेवलं आपलं व्यवसाय। कस्टमरचा रिस्पॉन्स कसा राहिलेला आहे? सुरुवातीला चालू केलं त्यावेळेस वडापाव हे नांदेडमध्ये खूप प्रमाणात माहितीच नव्हतं। 2003मध्ये आम्हाला हे सगळ्यांना माहिती देण्यासाठी, म्हणजे सगळं नांदेड सिटीमध्ये करण्यासाठी बराच कालावधी लागला। जवळपास पूर्ण नांदेड शहराला माहीत होण्यासाठी 5-6 वर्षाचा तरी कालावधी लागला आम्हाला पूर्ण ॲड करणं। तेव्हा कुठं हळूहळू सर्वांना माहीत होत राहिलं आणि नांदेडकरांनी खूप 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 सुंदर रिस्पॉन्स दिला। आम्ही त्यांचं आभारी आहोत। त्यानंतर आपलं जसं आम्ही बघतो की म्हणजे वडापावची साईजसुद्धा मोठी असते आणि आपण त्यासाठी जे पाव आणतात ते काही स्पेशल तुम्ही स्वतःसाठी बनवून घेता का? कसं आहे मग त्याचं? आमचे पाव म्हणजे एकदम फ्रेश आणि दुपारी 12 वाजता एक आणि 4 वाजता एक असे फ्रेश पाव आणतो। आमचे स्पेशल पाव असतात। खूप चांगल्या क्वालिटीचे मोठा पाव असतो। रेट बी एकदम रिजनेबल आहे आपल्याकडं, असं काही जास्त नाही। आपल्या इकडं म्हणजे वडापाव आणि पाव काय रेट आहे? वडापाव 12 रुपये, पाववडा 20 रुपये, दाबेली 18 रुपये असे रेट आहेत। जसं सुरुवात केली 2003पासून, तेव्हापासून शेंगदाणा तेलच यूज करतो आणि तेलाच म्हणजे रोजच्या रोज फ्रेश तेल, उरलेलं तेल आम्ही दुसऱ्या दिवशी यूज कधीच करत नाही। रोजच्या रोज फ्रेश तेल यूज करतो। आणि जर म्हणजे एखाद्याला जसं आता फंक्शन असतील किंवा काही प्रोग्राम असतील तर तिथं आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो का? बिलकुल बिलकुल बिलकुल। आम्ही बड्डेचे ऑर्डर असतील, हळदी कुंकाचे ऑर्डर असतील बायकांचे, असा कुठला कार्यक्रम असेल तर आम्ही तिथं स्वतः स्टॉल लावून पूर्ण सगळ्या सुविधेसहित आम्ही इथं जी क्वालिटी भेटते ते पण तिथंच देतो। तर नांदेडमध्ये जर प्रेक्षकांना यांच्याकडून ऑर्डर वगैरे घ्यायच्या असतील तर मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यांचा ॲड्रेस, नाव, नंबर वगैरे देऊन टाकेल। तुम्हाला जर संपर्क करायचा झाला तर तुम्ही त्यावरती संपर्क करू शकता। व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला खालती नंबर देणार आहे, तर त्यावरही आपण संपर्क करू शकता। नांदेडकरांचं एवढं प्रेम आहे आमच्यावर, एवढा चांगला रिस्पॉन्स, एवढा चांगला भरोसा आत्तापर्यंत जवळपास 18-20 वर्ष झाली आमच्यावर भरोसा करतात, त्याबद्दल नांदेडकरांचं अभिनंदन।
तर आपण सुरुवातीला हा पाववडा घेतलेला आहे, तो टेस्ट करून पाहणार आहोत. तर आपण इथे पाहू शकतो एकदम सॉफ्ट आहे आणि याच्यामध्ये चटणी, हिरवी चटणी, लाल चटणी वगैरे टाकलेली आहे आणि आलूचं मिश्रणसुद्धा आहे. आपल्याला जी टेस्ट एक 5-10 वर्षाखाली भेटत होती तीच टेस्ट आपल्याला आजसुद्धा भेटते. त्याच्यामुळे इथे जे ग्राहक येतात ते चवीमुळेच इथे येत असतात. तर आपण वडापाव घेतलेलं आहे, सोबत हिरव्या मिरच्या आहेत. तर आपण हा वडापावसुद्धा टेस्ट करून पाहणार आहोत. यामधला पाव एकदम ताजा आहे. जसं त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे 2 वेळेस त्यांच्याकडं ताजे पाव होतात, दुपारी 12 वाजता एकदा आणि संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान. तर त्यामुळे पाव एकदम ताजे आहेत आणि वड्याची टेस्टसुद्धा एकदम छान आहे. जर आपण नांदेडमध्ये राहत असाल तर एक वेळेस साई वडापाव सेंटरला नक्की भेट द्या.